विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील समरूपता हे प्रकरण अभ्यासत आहोत. तर आज आपण समरूप त्रिकोण, समरूपतेच्या कसोट्या, समरूप त्रिकोणाचे गुणधर्म आणि समरूपतेच्या कसोट्यावर आधारित एक कृती अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण समरूप त्रिकोण बघूया. आकृतीमधले हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप त्रिकोण सांगता येतं. समरूप त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोनाशी एकरूप असतील. नंबर 2, एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. आता याच्यामध्ये आपण समरूपतेची दोन जे अटी सांगितल्या ते बघूया. ही एकाच एक संगती घेऊ. ABC एकाच एक संगती PQR. मग कोन, सर्वप्रथम कोन, संगत कोन. कोन A एकरूप कोन P. A कोन P कोनाशी एकरूप. A कोन P कोनाशी एकरूप. त्याच्यानंतर कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R. हे संगत कोन. त्याच्यानंतर नंबर 2 ची अट म्हणजे संगत बाजू. संगत बाजू, बाजू AB छेद बाजू AB म्हणजे AB छेद PQ. त्याच्यानंतर BC छेद QR आणि AC छेद PR. याच्यामध्ये बघा हे 3 बाजू यांचं गुणोत्तर घेतलं. हे गुणोत्तर जर समान असेल तर आपण अगोदरच पाहिले की याला प्रमाणात म्हणतात. हे तिन्ही बाजूंचं गुणोत्तर समान, संगत बाजू प्रमाणात आणि संगत कोन एकरूप ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपल्याला ते दोन त्रिकोण या एकाच एक संगतीनुसार समरूप आहेत असं म्हणता येतं. जर तुम्हाला असं दिलं असेल की त्रिकोण ABC व त्रिकोण PQR समरूप आहेत तर ह्या दोन गोष्टी समजणं फार आवश्यक आहेत. जिथेही कुठे हे दिलेले दोन त्रिकोण समरूप असतात त्यामध्ये संगत कोन एकरूप असतात, संगत बाजू प्रमाणात असतात. संगत बाजू प्रमाणात म्हणजे त्यांचं गुणोत्तर, त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर, संगत बाजूंचं गुणोत्तर समान असतं. किंवा उलटही एखाद्या वेळेस असं दिलेलं असेल त्रिकोणाच्या बाबतीत, दोन त्रिकोणाच्या बाबतीत की दोन त्रिकोणामध्ये त्यांचे संगत कोन एकरूप आहेत आणि त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत. तर या दोन बाबीवरून तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ते दोन त्रिकोण समरूप आहेत. तर या ठिकाणी दोन त्रिकोण हे समरूप आहेत आणि हे समरूप त्रिकोण दाखवण्यासाठी आपण अगोदरच पाहिलेलं आहे. हे या चिन्हाने दाखवतो. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. तर कुठलेही दोन त्रिकोण समरूप आहेत किंवा नाही हे डिसाईड करण्यासाठी किंवा चेक करण्यासाठी आपल्याकडे ह्या दोन गोष्टी माहीत राहणं आवश्यक आहे किंवा ह्या दोन गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. पहिलं म्हणजे त्याचे तिन्ही संगत कोन एकरूप आहेत का. एकरूप म्हणजे कसं, एकरूप कोन केव्हा म्हणतो, जेव्हा त्यांचं माप समान असतं त्यावेळेस त्यांना एकरूप कोन म्हणतो. मग आपल्याला काय करावं लागेल, Aचं माप मोजावं लागेल, Pचं माप मोजावं लागेल. माप समान असले की ते दोन कोन एकरूप. याप्रमाणे B आणि Cचं सुद्धा तसंच करावं लागेल. त्याचबरोबर संगत बाजू प्रमाणात आहेत किंवा हे पाहण्यासाठी पहिल्या दोन बाजूचं गुणोत्तर घ्यायचं, दुसऱ्या दोन बाजूचं गुणोत्तर घ्यायचं, तिसऱ्या दोन बाजूचं गुणोत्तरही समान असलं तर मग म्हणता येतं बाजू प्रमाणात. आणि ह्या दोन अटी मग मान्य झाल्या, म्हणजे सॅटिस्फाईड झाल्या की मग ते दोन त्रिकोण समरूप आहेत असं म्हणता येतं.
पण हा फार मोठा लेंदी भाग आहे, बराच वेळ खाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला शॉर्टकट मध्ये समरूप त्रिकोण आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याकडे टेस्ट आहेत, म्हणजे कसोट्या आहेत. त्याच्या आधारावर एवढं पाहण्याची आवश्यकता नाही. अर्धा भाग जवळपास आपला कमी होतो. मग त्या कसोट्या त्यासाठी आपल्याला माहित राहणं आवश्यक आहे. त्या कसोट्या आपण बघू, एक एक कसोटी बघूया. तर सर्वप्रथम आपण समरूपतेच्या कसोट्यामध्ये को 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 कसोटी बघूया. को 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 कसोटी. तर ही कसोटी काय सांगते? अर्थातच को 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 असल्यामुळं यामध्ये 3 कोन आहेत. को 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 कसोटी 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोनाशी एकरूप होत असतील किंवा एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण को 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 कसोटीनुसार समरूप असतात. मग याच्यामध्ये ह्या बाजू आपण पाहिलं नाही, बाजूची काही घेणं देणं नव्हतं, आपलं अर्ध काम हलकं झालं. 2 अटीपैकी संगत कोन आणि संगत बाजू ह्यामध्ये आपण फक्त कोन बघत आहोत, म्हणजे बाजू पाहण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारची ही कसोटी आहे. 2 हे कोन बघायची, संगती घेतली समजा ए बी सी एकाच एक संगती पी क्यू आर. तर याच्यामध्ये तिन्ही कोन एकरूप, कोन ए एकरूप कोन पी, त्याच्यानंतर कोन बी एकरूप कोन क्यू आणि कोन सी एकरूप कोन आर. तर हे 3 कोन संगत कोन एकरूप आहेत. या त्रिकोणाचे 3 कोन या त्रिकोणाच्या 3 संगत कोनाशी एकरूप आहेत, म्हणून को 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 कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप आहेत. आता ह्याच्याही पलीकडे जर जाऊन आपल्याला विचार करायचा झाला तर 3 कोनाची सुद्धा गरज नाही. एक कोन आपण कॅन्सल जरी केला, 2 जरी कोन एकरूप दाखवू शकलो तर ते 2 त्रिकोण समरूप होतात की नाही बघा. इथंच आपण बघूया. आपण या कोणाचं माप घेऊ. हे 90 आहे, हे 60चं आहे समजा. इथं सुद्धा हे 90 आणि हे 60चं. आपल्याला ह्या सी आणि आर बद्दल काही माहित नाही. आपण काय केलं की ही संगती 30 ठेवूया, ए बी सी एकाच एक संगती पी क्यू आर. मग आपण काय करू, हे बघा, हे 90 हे 60, हे 90 हे 60, हे 2 कोन माहित आहेत. म्हणजे कोन ए एकरूप कोन पी, त्याच्यानंतर कोन बी एकरूप कोन क्यू. याचं कारण प्रत्येकी 60, याचं कारण प्रत्येकी 90 अंश, म्हणजे कोणाचं माप समान, म्हणून हे 2 कोन एकरूप. आता 2 कोन जरी एकरूप असले तरी सफिशियंट आहे, कारण तिसरा कोन हा ऑटोमॅटिक एकरूप होतो की नाही पहा. इथेच हे तिसरा कोन होणारच ठरला. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. इथेही लागू होईल, इथेही लागू होईल. मग आपण 2च कोन घेतले होते, हा कोन या कोनाशी, हा कोन या कोनाशी. आता याच्यातला राहिलेला तिसरा कोन काढूया. हा कोन होतो 30चा आणि याच्यातलाही राहिलेला कोन काढू, हा सुद्धा 30चा. म्हणजे बघा ऑटोमॅटिक हे 2 कोन एकरूप हे कोन झालेले आहेत. म्हणजे 2 कोन एकरूप असतील तर तिसरा कोन हा राहतोच, तिसरा कोन एकरूप दाखवण्याची गरज नाही. म्हणून याच्यातली मधलीच ही कसोटी उपकसोटी म्हणूया वाटलं तर या कसोटीला आपण कोको कसोटी असं म्हणतो. मग कोको कसोटी काय सांगते? त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोणत्याही संगत कोनाशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतात. याच्यानंतरची पुढची कसोटी बघूया. ती कसोटी म्हणजे बाकोबा कसोटी. 2 बाजू आणि 1 कोन. बाजू अशा की त्यांनी समाविष्ट केलेला कोन पाहिजे. बाजू म्हटलं की समरूपतामध्ये प्रमाणात हा शब्द वापरायचा नेहमी करता. आपण काय करू, इथं दिलेलं ही जी एकाच एक संगती आहे LMN एकाच एक संगती DEF अशीच घ्यावी असं काही नाही, कसंही घेऊ शकतो आपण संगती, पण एखादी एक संगती घ्यायची आहे. याच्यामध्ये पहा LMN मध्ये बाजू घ्या, ही LM घेऊया आपण या ठिकाणी. बाजू LM आणि बाजू ED यांचं गुणोत्तर LM आणि EDचं गुणोत्तर किंवा DEचं गुणोत्तर. त्याच्यानंतर दुसरी बाजू ही बाजू घेऊया.
बाजू MN आणि ही बाजू आहे EF या दुसऱ्याची. या दोन बाजूंचं, या त्रिकोणाची LM बाजू तर या त्रिकोणाची DE, या त्रिकोणाची MN तर या त्रिकोणाची EF, ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर घेतलं. ह्या दोन बाजूंचं गुणोत्तर समान येतं, समान आहे. समजा समान आहे, मग समान असलं तर आपण काय म्हणतो, ह्या बाजू प्रमाणात आहेत. म्हणजे थोडक्यात या दोन त्रिकोणाच्या ह्या दोन बाजू या बाजूशी प्रमाणात आहे. LM छेद D बरोबर MN छेद EF, ह्या बाजू प्रमाणात आहेत. ज्या बाजू प्रमाणात आहेत त्यांनीच समाविष्ट केलेला कोन पाहिजे, म्हणून कोन इथं आपल्याला Mच घ्यावा लागेल आणि या ठिकाणी E हा घ्यावा लागेल. याच्या व्यतिरिक्त हे दोन कोन चालणार नाहीत. ज्या बाजू प्रमाणात आहेत त्या बाजूनी समाविष्ट केलेला कोन पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी कोन कोणता घेणं आवश्यक आहे, कोन M एकरूप कोन E. तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. SAS टेस्ट. त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूशी प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन जर एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. त्याच्यानंतर शेवटची कसोटी आहे बाबाबा कसोटी. बाबाबा कसोटीमध्ये आपल्याला कोणाचं काही घेणं देणं नाही, फक्त बाजू बघायची. ही बाजू, समजा ही बाजू घेतली, ही संगत बाजू घेतली, त्याच्यानंतर ही संगत बाजू घेतली. आता हीच संगती कंटिन्यू करू. GHI एकाच एक संगती SRT. याच्यामध्ये बाजू घेतली, पहिली बाजू GH, ही पहिली बाजू छेद SR, त्याच्यानंतर HI छेद RT, त्याच्यानंतर GI छेद ST. ह्या दोन बाजूचं गुणोत्तर, या दोन बाजूचं गुणोत्तर, या दोन बाजूचं गुणोत्तर समान. मग आता इथं कोण आपण पाहत नाही, फक्त बाजू अर्धकम हलकं झालं या कसोटीमुळे. मग जेव्हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी प्रमाणात असतील तर ते दोन त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार समरूप असतात. तर अशा प्रकारे ह्या कसोटी आपण 4 कसोट्या पाहिलेल्या आहे. याचा वापर आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, सराव संचामध्ये प्रत्येक कसोटीचा कुठे ना कुठे वापर होतो. जास्तीत जास्त कोको कसोटी आपण बऱ्याच वेळा वापरत असतो, त्याच्यानंतर फार कमी वेळास बाबा आणि बाकोबा कसोटी. पण कोको कसोटी मात्र प्रत्येक गणितामध्ये आल्यासारखी वाटते, दिसते आपल्याला, तर ते लक्षात ठेवायचं. आता हे समरूप त्रिकोण जे आहेत त्यांचे काही गुणधर्म आहेत. त्यांचे मुख्य 3 गुणधर्म आहेत, ते आपण गुणधर्म पाहू. समरूप त्रिकोणाचे गुणधर्म. पहिला आहे परावर्तनता, रिफ्लेक्सिव्हिटी. दुसरा आहे सममितता, सिमेट्री. आणि तिसरा आहे संक्रामकता म्हणजे ट्रान्सिटिव्हिटी. तर अशा प्रकारचे 3 गुणधर्म कोणते आहेत ते पहा. पहिल्या परावर्तनताची ओळख करून देतो मी तुम्हाला. परावर्तनता हा गुणधर्म म्हणजे रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. हा झाला परावर्तनता. प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. यालाच म्हणतो आपण परावर्तनता किंवा रिफ्लेक्सिव्हिटी. प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. त्रिकोण ABC, समरूप त्रिकोण ABC. त्याच्यानंतर दुसरा सममितता, सिमेट्री. जर पहिला त्रिकोण म्हणजे आपण ABC घेऊया, जर पहिला त्रिकोण ABC हा दुसऱ्या त्रिकोणाशी, म्हणजे आपण दुसरा त्रिकोण या ठिकाणी घेऊया PQR, जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण सुद्धा पहिल्या त्रिकोणाशी समरूप असतो.
पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण सुद्धा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो, याला म्हणतात सममितता. आणि तिसरा गुणधर्म संक्रामकता. जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे, तसेच अजून एक वाक्य ऍड करू याच्यामध्ये, तसेच दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप आहे असेल तर, असं असेल तर पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण जर तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. या गुणधर्माचं नाव आहे संक्रामकता. हा गुणधर्म संक्रमण झाल्यासारखा होतो, म्हणून याला संक्रामकता असं म्हणतात. तर अशा प्रकारे समरूप त्रिकोणाचे हे गुणधर्म आहे. आता ह्या सर्व बाबीवर आधारित म्हणजे कसोट्याच्या याच्यावर आपल्या पाठ्यपुस्तकात एक कृती दिलेली आहे, त्या कृतीचा थोडा विचार करू. आपण कृती बघू शकतो. पहा, कृती शेजारील आकृतीमध्ये बीपी लंब एसी, बीपी हा रेषाखंड एसी ला लंब आहे. त्याच्यानंतर पुढचं सीक्यू लंब एबी, ए दरम्यान पी दरम्यान सी, ए दरम्यान पी दरम्यान सी, ए दरम्यान पी दरम्यान सी आणि ए दरम्यान क्यू दरम्यान बी, ए दरम्यान क्यू दरम्यान बी, अशा प्रकारचं दिलं तर काय करायचं आपल्याला की हे दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवायचे. जे दोन त्रिकोण आहेत ते आपण आकृतीमध्ये स्पष्टपणे बघूया. एक आहे एपीबी. एपीबी याच्यामधला हा त्रिकोण आहे. याला एपीबी म्हणूया. आणि दुसरा त्रिकोण आहे AQC. AQC हा AQC. हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. आताच आपण अटी पाहिलेल्या आहेत की कोको कसोटी, त्याच्याऐवजी आपण कोको कसोटी वापरतो. त्याच्यानंतर बाकोबा कसोटी आहे, त्याच्यानंतर बाबाबा कसोटी आहे. याच्यातली कोणती कसोटी या ठिकाणी वापरलेली आहे ते आपल्याला स्पष्टपणे कळेल. तर सर्वप्रथम जसं दिलं त्याप्रमाणे पहा, यामध्ये कोण एपीबीचं माप लिहायचं आपल्याला आकृतीत पाहून. एपीबी हे लंब आहे म्हणून अर्थातच याचं माप असेल 90 अंश. AQC परत हे सुद्धा लंब आहे AB ला, इथं वर दिलं आणि त्याच्यामुळं याचं सुद्धा माप आहे 90 अंश. आता तुम्हाला माहित असेल की ज्या दोन कोणाचं माप समान असतं ते दोन कोण एकरूप असतात. म्हणजे एकरूप कोणाची व्याख्याच आहे, ज्या कोणांचे माप समान असतात त्या दोन कोणांना एकरूप कोण असं म्हणतात. तर हे दोन कोण एकरूप आहेत. इथं दाखवलं कोण APB एकरूप कोण AQC. याचं कारण 1 व 2, कारण यांचं माप समान म्हणजे हे दोन कोण एकरूप. त्याच्यानंतर दुसरा कोण PAB. पाहता PAB कडे बघा, PAB हा कोण म्हणजे हा A आहे. PAB हा पूर्णपणे A आहे. त्याच्यानंतर दुसरा कोण आहे AQC. QAC म्हटलं तरी तोच कोण येतो. कळलं? PAB म्हटलं तरी तोच ए आहे आणि QAC म्हटलं तरी तोच आहे, ए बदलत नाही, तोच कोण आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये दिसतंही तुम्हाला, ह्या त्रिकोणामध्ये आणि या त्रिकोणामध्ये ए हा कोण दोघांचाही आहे, सामायिक म्हणू आपण त्याला. म्हणून हा कोण आहे सामायिक. तोच कोण असल्यामुळं प्रत्येक कोण स्वतःशी एकरूप असतो. सामायिक कोण, त्याला सामायिक कोण. मग आता पाहिल्याप्रमाणे कसोटीमध्ये कुठल्याही दोन त्रिकोणामध्ये दोन कोण एकरूप असतील, हे एक कोण झाला आणि हा दुसरा कोण झाला. तिसरा पाहण्याची गरज नाही. कुठलेही एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात.
आणि म्हणून त्रिकोण एपीबी समरूप त्रिकोण AQC याला म्हणतो आपण को कसोटी. ठीक आहे. तर ह्यावर सर्व जे आपण शिकलेलो आहोत त्याच्यावर आपल्याला पुढच्या सराव संचामध्ये गणितं दिलेली आहेत, ते आपण पुढील तासामध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.